नमस्कार फ्रेंड्स, दीपास कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत अगदी भट्टीत भाजून मिळतात ना तसेच खारे शेंगदाणे। गाडीवर मिळतात तसेच अगदी फुटतील आणि चव पण अगदी तशीच लागेल। आणि रेसिपी तर खूप सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी 1 कप पांढरे शेंगदाणे घेतलेले आहे। हवा असल्यास लाल शेंगदाणे असल्यास ते घ्या, ते मोठेही असतात, चवही त्याची छान असते। आणि पांढरे घेतले तरी काही हरकत नाही। इथे 2-3 ग्लास पाणी घेतलेलं आहे। पाण्यात छान 3 चमचे मीठ घालून घेऊ आणि मीठ मिक्स करून घेऊ। आता पाण्याला छान गरम होऊ द्यायचं आहे, आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। बघू शकता एक उकळी आलेली आहे। आता आपण याच्यात 1 कप शेंगदाणे घालून घेऊ। शेंगदाणे छान शिजू द्यायचे आहे। 5 ते 6 मिनिट आपण छान शेंगदाण्याला शिजू देऊ। बघू शकता थोडीशी साल अशी निघायला आली की काढून घ्यायचे। आता हे पाणी गाळून घेऊ छान एका चाळणीमध्ये। आता इथे मी एक कपडा टाकलेला आहे स्वच्छ धुतलेला। आता त्याच्यात आपले शेंगदाणे छान वाळू घालायचे। आपल्याला इथे अर्धा तास शेंगदाणे वाळू घालायचे आहे, जास्त ड्राय नाही करायचे आहे। फक्त वरचं मॉइश्चर थोडंसं कमी झालं पाहिजे। आता कढईमध्ये 1 कप मीठ घातलेलं आहे। मिठाला छान गरम होऊ देऊ। भट्टीमध्ये ते रेतीमध्ये भाजतात, आपण इथे छान मिठामध्ये भाजून घेऊ। बघू शकता छान थोडेसे कोरडे झाले, आतमध्ये ओलसरच आहे। आता याला मिठामध्ये टाकू। अगदी अर्ध्या तासात सुकून जातात। फॅन खाली नाही घालायचे, आपल्याला तसेच सुकू द्यायचे आहे। आता थोडे थोडे करत आपण हे भाजून घेऊ, एकदम सर्व नाही घालायचे आहे। आणि 7 ते 8 मिनिट छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। छान कुरकुरीत होतात, टेस्टही तशीच लागते। हाय फ्लेमवर भाजू नका, नाही ते आतमध्ये कच्चेच राहतील। बघू शकता वरचं साल काढून बघायचं, थोडंसं निघालं तर समजून जायचं आपले शेंगदाणे भाजलेले आहे। इथे सर्व शेंगदाणे काढून घेते मी। अगदी मंद आचेवर भाजायचे आहे। आता परत थोडेसे शेंगदाणे टाकते मी। इथे 1 कप शेंगदाणे 3 वेळा भाजून घेतले, 3 बॅच मध्ये भाजून घेतलेले आहे। इथे आपले छान गाडीवरील शेंगदाणे तयार झालेले आहे। तुम्हीही करून बघा आणि तुमच्या छोट्या मुलांना नक्की खाऊ घाला, खूप टेस्टी लागतील। आणि आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला। थँक्यू।